नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ज्ञानशारदा यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत करतो। बघा विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती पेपर या संदर्भात आपण टेस्ट देणार आहोत। त्यापैकी आपल्या 11 टेस्ट प्रसिद्ध झाल्यात आणि त्याला योग्य प्रतिसाद मिळाला, त्याबद्दल धन्यवाद। बघा 11वी टेस्ट आपण सर्व विषयांचे प्रश्न एक रँडमली पद्धतीने विचारले होते। तसेच ही आता आपली टेस्ट जशी पूर्वी आपण देत होतो त्याच पद्धतीची असेल, म्हणजे विषयानुसार प्रश्न असतील। तर चला जास्त वेळ न घेता आपण प्रश्नांना सुरुवात करूया। बघा नागरिकशास्त्र या विषयावरील प्रश्न। पहिला प्रश्न बघा, महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि पंचायत समिती अधिनियम 1961 राज्यात जिल्हा परिषद व पंचायत समिती कधी अस्तित्वात आल्या? ऑप्शन बघा, 1 मे 1962, 1 मे 1960, 26 जानेवारी 1960 यापैकी नाही। आन्सर येईल आपलं 1 मे 1962। बघा महाराष्ट्र राज्याने 1 मे 1962 पासून पंचायत राज स्वीकारले होते। ओके, तसंच 1 मे 1960ला महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली होती। तर बघा दुसरा प्रश्न, बलवंतराय मेहता कमिटीने शिफारस केलेली पंचायत राज व्यवस्था टिंबटिंब स्तरीय आहे। ऑप्शन बघा 3, 1, 2 आणि 1। आन्सर येईल 3। ओके, बघा संपूर्ण देशातील पंचायत राज व्यवस्था ही बलवंतराय मेहता कमिटीच्या शिफारशींना अनुसरून आहे। ओके, तसेच बघा महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या समित्या वसंतराव नाईक समिती, प्राध्यापक PB पाटील समिती, लना बोंगिरवार समिती आणि बाबूराव काळे उपसमिती या समित्या महाराष्ट्र शासनाने स्थापन केलेल्या होत्या, हे लक्षात ठेवा। ओके, बघा तिसरा प्रश्न, स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असे कोणी म्हटले? ऑप्शन बघा, विल्यम रॉबिन्सन, लॉर्ड ब्राइस, महात्मा गांधी यापैकी नाही। आन्सर येईल विल्यम रॉबिन्सन। ओके, बघा हे प्रसिद्ध वकील, लेखक आणि संपादक होते। ओके, त्यानंतर बघा चौथा प्रश्न, संविधान सभेच्या मूलभूत हक्क समितीचे अध्यक्ष कोण होते? ऑप्शन बघा, पंडित नेहरू, वल्लभभाई पटेल, डॉक्टर राजेंद्र प्रसाद यापैकी नाही। आन्सर येईल वल्लभभाई पटेल। ओके, त्यानंतर बघा पाचवा प्रश्न, संविधान तयार करण्यासाठी संविधान सभेने किती समित्या तयार केल्या होत्या? ऑप्शन बघा 22, 9, 10, 11। आन्सर येईल 22। ओके, त्यानंतर बघा इतिहासावरील काही प्रश्न। पहिला प्रश्न बघा, बारडोलीचा सत्याग्रह टिंबटिंब यांच्या नेतृत्वाखाली झाला होता। ऑप्शन बघा, सरदार पटेल, महात्मा गांधी, विनोबा भावे, महादेव देसाई। आन्सर येईल सरदार पटेल। त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, शेतकरी व ईस्ट इंडिया कंपनी यांचा टिंबटिंब महसूल पद्धतीत प्रत्यक्ष संबंध येत असे। ऑप्शन बघा, रयतवारी, महालवारी, कायमधारा यापैकी नाही। आन्सर येईल रयतवारी। ओके, बघा ही पद्धत सर थॉमस मुनरो यांनी सुरू केली होती। ओके, त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, टिंबटिंब ही संस्था क्रांतिकारी राष्ट्रवादाशी संबंधित होती। ऑप्शन बघा, बॉम्बे असोसिएशन, होम रूल लीग, अभिनव भारत यापैकी नाही। आन्सर येईल अभिनव भारत। बघा अभिनव भारतची स्थापना 1904 मध्ये झालेली होती। विनायक दामोदर सावरकर आणि त्यांचे बंधू गणेश दामोदर सावरकर यांनी केली होती। ओके, त्यानंतर बघा चौथा प्रश्न, उषा मेहता यांनी भूमिगत राहून आकाशवाणी केंद्र कोठे चालवले? ऑप्शन बघा, पुणे, नागपूर, मेरठ, मुंबई। आन्सर येईल मुंबई। ओके, त्यानंतर बघा महाराष्ट्रातील आद्य क्रांतिकारक कोण होते? ऑप्शन बघा, राजाराम मोहन राय, दादाभाई नौरोजी, विदा सावरकर, वासुदेव बळवंत फडके। आन्सर येईल वासुदेव बळवंत फडके, आद्य क्रांतिकारक। ओके, त्यानंतर बघा भूगोलावरील काही प्रश्न, खालीलपैकी कोणते थंड हवेचे ठिकाण सातपुडा पर्वत रांगेत आढळते? ऑप्शन बघा, लोणावळा, चिखलदरा, महाबळेश्वर, माथेरान। आन्सर येईल चिखलदरा। चिखलदरा हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात येते ते तुम्ही मला कमेंट करून सांगा। ओके, त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, महाराष्ट्राला कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो? ऑप्शन बघा, मान्सून वारे, व्यापारी वारे, प्रतिव्यापारी वारे, स्थानिक वारे।
ॲन्सर येईल मान्सून वारे. ओके. त्यानंतर बघा खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही. ऑप्शन बघा तापी नदी, गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्णा नदी. ॲन्सर येईल तापी नदी. ओके. बघा तापी नदी पश्चिम वाहिनी नदी आहे आणि बाकी गोदावरी, भीमा, कृष्णा या नद्या पूर्ववाहिनी नद्या आहेत. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न बघा भामरागड टेकड्या खालीलपैकी कुठे स्थित आहे. ऑप्शन बघा छत्रपती संभाजीनगर, गडचिरोली, चंद्रपूर, नंदुरबार. ॲन्सर येईल गडचिरोली. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा टिंबटिंब साली अंमलात आला. ऑप्शन बघा 1971, 1972, 1981, 1982. ॲन्सर येईल 1972. ओके. त्यानंतर बघा विज्ञानावरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा डांबराच्या गोळ्यांचा आकार काही दिवसांनी कमी होतो. ऑप्शन बघा बाष्पीभवन होते, संगणन होते, संप्लवन होते, यापैकी नाही. ॲन्सर येईल संप्लवन होते. ओके. त्यानंतर बघा गांडूळ हा प्राणी कोणत्या संघात येतो. ऑप्शन बघा पोरीफेरा, सिलेंटेराटा, ॲनिलिडा, मोलुस्का. ॲन्सर येईल ॲनिलिडा. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न चष्म्याचे भिंग टिंबटिंब यापासून बनवतात. ऑप्शन बघा पायरेक्स काच, फ्लिंट काच, सामान्य काच, कोबाल्ट काच. ॲन्सर येईल फ्लिंट काच. ओके. त्यानंतर बघा चौथा प्रश्न डॉट्स हा उपचार कोणत्या रुग्णासाठी आहे. ऑप्शन बघा पोलिओ, कॉलरा, हेपेटिटिस, क्षय. ॲन्सर येईल क्षय. ओके. क्षय म्हणजे TB. ओके. त्यानंतर पाचवा प्रश्न खालीलपैकी उडणारा सस्तन प्राणी कोणता. ऑप्शन बघा पोपट, वटवाघूळ, घुबड, घार. ॲन्सर येईल वटवाघूळ. ओके. त्यानंतर बघा मराठीवरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा दगडबिगड हा कोणत्या प्रकारचा साधित शब्द आहे. ऑप्शन बघा अव्यस्त, सामाजिक, प्रत्यक्ष, साधित, यापैकी नाही. ॲन्सर येईल अव्यस्त. ओके. नंतर बघा दुसरा प्रश्न वर, खाली, पुढे, मागे हे कोणत्या जातीचे शब्द आहे. ऑप्शन बघा विशेषण, उभयनामी, केवलप्रयोगी, क्रियाविशेषण. ॲन्सर येईल क्रियाविशेषण. ओके. बघा वर, खाली, पुढे, मागे हे शब्द जर नामाबरोबर आले असते तर त्यास आपण शब्दयोगी अवयव म्हणतो. बघा जसे झाडावर, झाडाखाली इथे ते शब्दयोगी अवयव जे काम करतात. पण इथे वर, खाली, पुढे, मागे हे मूळची क्रियाविशेषणे आहेत. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न श, ज्ञ यांना कोणती व्यंजने म्हणून ओळखतात. ऑप्शन बघा संयुक्त व्यंजने, व्यंजने, कठोर, मृदू. ॲन्सर येईल संयुक्त व्यंजने. ओके. बघा यांना जोडाक्षरे सुद्धा म्हणतात. ओके. त्यानंतर चौथा प्रश्न कवीश्वर या शब्दातील संधीचा प्रकार कोणता. ऑप्शन बघा विसर्ग संधी, स्वर संधी, व्यंजन संधी, पररूप संधी. ॲन्सर येईल स्वर संधी. ओके. बघा संधी म्हणजे जोडणे किंवा साधणे त्यास आपण संधी म्हणतो. बघा स्वर संधीमध्ये शेजारी येणारे वर्ण जर स्वराने जोडले असतील तर त्यास आपण स्वर संधी म्हणतो. आणि व्यंजन संधीमध्ये पहिला वर्ण व्यंजन किंवा दुसरा वर्ण स्वर किंवा व्यंजन असेल तर त्यास आपण व्यंजन संधी म्हणतो. आणि तिसरा विसर्ग संधीमध्ये बघा पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन किंवा स्वर असेल तर तेव्हा त्यास आपण विसर्ग संधी म्हणतो. ओके. त्यानंतर बघा पाचवा प्रश्न विजय निबंध लिहितो, प्रयोग ओळखा. ऑप्शन बघा कर्मणी, कर्तरी, भावे, संकीर्ण. ॲन्सर येईल इथे कर्तरी. बघा कर्तरी, कर्मणी आणि भावे प्रयोग ओळखताना आपल्याला कर्ता कर्म चेंज करून बघायचा असतो. बघा आता इथे विजय हा कर्ता आहे, तिथे आपण जर
शारदा ठेवलं, शारदा निबंध लिहिते. बघा, लिहितो हा क्रियापद बदलला, शारदा निबंध लिहिते, तर तो कर्तरी प्रयोग आहे. ओके. त्यानंतर बघा संगणकावरील काही प्रश्न. पहिला प्रश्न बघा, खालीलपैकी कुठले डोमेन मिलिटरी साईटसाठी वापरतात? ऑप्शन बघा .net, .com, .edu, .mil. आन्सर येईल .mil. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, इंटरनल हार्ड डिस्कला असे सुद्धा संबोधतात. ऑप्शन बघा मॅग्नेटिक डिस्क, DVD, फिक्स डिस्क, फ्लॉपी डिस्क. आन्सर येईल फिक्स डिस्क. ओके. त्यानंतर तिसरा प्रश्न बघा, मदरबोर्ड डॅश डॅशचा भाग आहे. ऑप्शन बघा इनपुट डिव्हाइस, आउटपुट डिव्हाइस, सिस्टीम युनिट, नन ऑफ धीज. आन्सर येईल सिस्टीम युनिट. त्यानंतर बघा चौथा प्रश्न, C++ ही टिंबटिंब आहे. ऑप्शन बघा ऑपरेटिंग सिस्टीम, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, प्रोग्रॅमिंग लँग्वेज, CPU. आन्सर येईल प्रोग्रॅमिंग लँग्वेज. त्यानंतर पाचवा प्रश्न बघा, संगणकामध्ये ICचा वापर कोणत्या जनरेशनपासून सुरू झाला? ऑप्शन बघा फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ. IC म्हणजे इंटिग्रेटेड सर्किट. आन्सर येईल थर्ड. त्यानंतर बघा चालू घडामोडीवरील प्रश्न. पहिला प्रश्न बघा, 15वा वित्त आयोगाचे अध्यक्ष खालीलपैकी कोण आहे? ऑप्शन बघा NK सिंग, अरविंद मेहता, अजय नारायण, यापैकी नाही. आन्सर येईल NK सिंग. ओके. बघा या वित्त आयोगाचा कालावधी 2020 ते 2025 पर्यंत आहे. ओके. त्यानंतर कलम 280 नुसार आपण वित्त आयोगाची स्थापना करतो. त्यानंतर बघा दुसरा प्रश्न, महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी खालीलपैकी कोणाची निवड केली गेली? ऑप्शन बघा श्री रजनीश सेठ, देवानंद शिंदे, अक्षय वाघ, यापैकी नाही. आन्सर येईल श्री रजनीश सेठ. ओके. बघा महाराष्ट्र लोकसेवा आयोग कोणत्या कलमानुसार स्थापन होतो ते तुम्ही मला कमेंट करून सांगा. ओके. त्यानंतर बघा तिसरा प्रश्न, 6 मशीन, आय डोंट लाईक क्रिकेट, आय लव्ह इट हे आत्मचरित्र कोणत्या क्रिकेटपटूचे आहे? ऑप्शन बघा क्रिस गेल, रोहित शर्मा, शाहिद आफ्रिदी, युवराज सिंग. आन्सर येईल क्रिस गेल. त्यानंतर चौथा प्रश्न बघा, खालीलपैकी कोणता दिवस भारतात राष्ट्रीय एकता दिवस म्हणून साजरा केला जातो? ऑप्शन बघा 10 नोव्हेंबर, 31 ऑक्टोबर, 4 नोव्हेंबर, 25 ऑक्टोबर. आन्सर येईल 31 ऑक्टोबर. बघा हा सरदार वल्लभभाई पटेल यांचा जन्मदिवस आहे 31 ऑक्टोबर. ओके. त्यानंतर बघा महाराष्ट्र सरकारने अहिल्याबाई होळकर योजना कशासाठी सुरू केली आहे? ऑप्शन बघा स्त्रियांच्या आरोग्याबद्दल जागृती करणे, राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे, गर्भवती स्त्रियांना सकस आहार देणे, स्त्रियांना स्वयंरोजगारांसाठी प्रोत्साहन देणे. आन्सर येईल राज्यातील मुलींना शिक्षणासाठी प्रोत्साहन देणे. ओके. बघा त्यानंतर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. धन्यवाद.